देवा मुलीचं जर लग्न होत नसेल तर ते लग्न होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, घर जर बांधलेलं नसेल तर घर बांधल्या जाऊ दे. मी तुम्हाला एक सांग का, मी माझ्या मनामध्ये इच्छा ठेवली होती की आपण देवाच्या जवळ जाऊन मागायचं की देवा माझं लग्न होण्या अगोदर ना माझं घर बांधल्याच गेलं पाहिजे. पण मग विचार केला देवाजवळ गेल्यावर मागावं की नाही मागावं. म्हटलं राहू द्या, मातीचंच घर बरं. कारण जेवढं मातीच्या घरामध्ये करमते तेवढं विटांच्या घरामध्ये करमत नाही. आणि एवढा अनुभव येऊन राहिला त्या घराचा, एवढी गरमी होती. अगोदर आमचं धाब्याचं घर होतं ना, आमच्या वाड्यामध्ये जेवढे पाहुणे यायचे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये लाईन जर गेली तर सगळे आमच्या घरी यायचे. कारण आमचं घर सगळ्यात जास्त थंड राहायचं. पण आता ती विटांचं झालं त्यामुळे इतकी गरमी होते घरामध्ये की थांबावंच वाटत नाही. मी इच्छा ठेवली होती मनामध्ये की नाही आपण देवाला म्हणायचं की आमचं घर आम्हाला बांधून दे. पण म्हटलं नाही न मागत तेलं बरं. पण देवाला असं वाटलं नाही हिची इच्छा आहे ना, तर घरच पाडून टाकलं आमचं आपोआपच. तर घर पाडलं. मग त्याच्यात आपल्या गाववाल्यांची कृपा झाली की त्यांनी लवकर आमचा नंबर घरकुलामध्ये लावून दिला आणि एका वर्षामध्ये आमचं घर तयार झालं. बघा, इच्छा नसताना भगवंत आपल्याला खूप काही देऊन जात असतो. म्हणून कधी त्याला मागू नका. न मागता खूप काही तो देतो.